स्कूलमध्ये ना छान असा लंच ब्रेक झाला आणि लंच ब्रेकमध्ये ना मुलं देखील त्यांची डब्बा खात होती आणि मी देखील माझा टिफिन खात होते. कारण आहे ना एक टीचर तर आलेल्या नव्हत्या, त्याच्यामुळे ना मी एकटीच आज टिफिन खात होते. कारण प्रत्येकाची टिफिन खाण्याची वेळ ही ठरलेली असते, कारण त्यांचे क्लास देखील वेगवेगळ्या वेळेस सुटतात आणि त्यामुळे टिफिन देखील आम्ही हा आहे ना वेगवेगळ्या वेळेस खात असतो. तर अशा प्रकारे ना माझा पिरियड हा ऑफ होता, त्याच्यामुळे मी थोडंफार इकडे तिकडे व्हिडिओ काढण्यामध्ये हे केलेला. आता स्कूल सुटली त्याच्यामुळे ना मी उन्हामध्ये चालत घरी येत होती आणि ह्या झाडांचं महत्त्व आहे ना उन्हाळ्यामध्येच जास्त जाणवतं. जेव्हा पावसाळा आणि हिवाळा असून तेव्हा तर आपण झाडं लावत नाही, मात्र आहे ना उन्हाळ्यामध्ये ही झाडे आपल्याला खूप हवीहवीशी वाटतात. तर आहे ना खरंच प्रत्येकाने ना दरवर्षी ना 1-2 तरी झाडं छान प्रकारे लावून ती जगवली देखील पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये ना यांची खूप सारी गरज पडते आणि झाडं तर ही आपल्याला प्रत्येक गोष्टीतून चांगलीच असतात. त्यानंतर मी थोडा माझ्या पायांचा स्पीड वाढवला आणि विचारत होतं की हे प्राण्यांना देखील ऊन लागतं की नाही, ते ह्या उगाचच अशा उन्हामध्ये बसलेल्या असतात. त्यानंतर मी घरी आलेली आणि फ्रेंड्स हे बघा आता वरतून कपडे मी ना धुण्यासाठी खाली नेते आहे. अशी कृष्णाने कपडे इकडे तिकडे बाहेर ह्याच्यावर सोप्यावर टाकून दिलेली. आता हे कपडे मी काढून घेते, कारण बऱ्याच वेळा त्याची हाईट पुरत नाही. मी जरी घरी आल्यानंतर आहे ना मी त्याच्यासाठी कपडे काढून ठेवलेली असली तरी त्याला आहे ना स्वतःच्या आवडीचेच कपडे घालायचे असतात. त्यामुळे ना बऱ्याच वेळा तो असं त्या दोरीवरून किंवा आपण स्टँड म्हणू कपडे वाळवायचा, त्याच्यावरून आहे ना हे कपडे काढून घेत असतो आणि खूप सारे कपडे हे खाली पाडत असतो. आता कपडे तर धुवून झालेले, आता वेळ होती त्यांना सुकत घालण्याची. तर मी आता अशा प्रकारे वरती आलेली फ्रेंड्स आणि कपडे सर्व वाळत टाकलेले आणि त्या सोफ्यावरचं सर्व पसारा आवरून घेतलेला. आता माझी पर्स आहे ना कालपासून धुतलेली, त्याच्यामुळे मी नेली होती आमच्या अहोंची पर्स. आता ते तर थोड्या वेळाने मला बोलणारच आहेत की माझ्या वस्तू का वापरते, पण ठीक आहे, आता नव्हतंच त्याच्यामुळे मी ते घेऊन गेलेली. आता दुपारची वेळ झालेली आणि कृष्ण झोपी गेलेला. आता साधारणतः 4 वाजता मी देखील थोडंफार आराम करून उठलेले. आता ब्रश वगैरे करून फ्रेश होऊन मला सायंकाळची कामेही देखील करायची आहेत. तर मी आता छान असा ब्रश करते आणि त्यानंतर ना हा पिलग्रिमचा हे फ्रेंड्स जो मी यूज करते आणि तो अतिशय छान आहे. त्याच्याने ना चेहरा छानपैकी असा क्लीन होऊन निघतो आणि ब्लॅक हेड्स वगैरे स्किनला होत नाही. आता मी 1 महिना झाला तोच यूज करते, तर मला त्याचा चांगलाच इफेक्ट असा दिसतो आणि चेहऱ्यावर ग्लो आल्यासारखा देखील मला त्याच्यामुळे वाटतं आहे. ज्यांना कोणाला आहे ना ब्लॅक हेड्स वगैरे असतील त्यांनी नक्की हा यूज करा. पिलग्रिमचा आहे हा. त्यानंतर मी आता थोडीशी ना तयारी करून घेते आणि त्यानंतर कृष्णा तर झोपलेला असते, त्याच्यामुळे मला त्याला तर काही उठवता येणार नाही, कारण तो खूप लेट झोपलेला आहे. बघा फ्रेंड्स, ही त्यांची पर्स आहे. ही त्यांचीच बॅग आहे, पर्स म्हणण्यापेक्षा माणसांची असते ती बॅग. आणि आता ही मी आजचे दिवस वापरलेली. आता ही अजून माझी पर्स तर सुकते, त्याच्यामुळे मी हीच वापरणार आहे. आता हे जे आहे हे कबट, हे मला लग्नामध्ये आलेलं आहे मामांकडनं. तर यामध्ये ना मी सर्व अशा माझ्या मेकअपच्या वस्तू ठेवलेल्या. आता हा पिलग्रिमचंच आहे ना मॉइश्चरायझर आहे आणि ह्या दिवसांमध्ये स्किन ड्राय होते, त्याच्यामुळे हे मॉइश्चराईज पिंक कलरचं आहे आणि ते स्किनला ना चांगल्या प्रकारे ग्लोईंग स्किन करतं ते. तर हातापायांना देखील मी ते छान असं लावून घेते. हे बघा फ्रेंड्स, असं पिंक कलर त्याचा आहे आणि अतिशय लाईट वेट आहे. ते अजिबात असं चिकट वगैरे चेहऱ्याला वाटत नाही लावल्यानंतर. एकदम छान मॉइश्चराईज असा चेहरा पडतो आणि मी बऱ्यापैकी ना ते हातांना वगैरे लावून घेते, कारण हात देखील आहे ना या दिवसामध्ये खूप उरलेली वाटत असतात. त्याच्यामुळे ते देखील छान मॉइश्चराईज राहावे यासाठी मी ते हाताला देखील लावून घेत आहे. आणि ना आता पुढची कामे तर मला करायचीच आहे. सायंकाळच्या स्वयंपाकाची देखील तयारी करायची आहे. आता हे गेले आहेत बाहेर, त्याच्यामुळे मला थोडंसं फास्ट आवरून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे लाईट थोडासा मेकअप करून घेते, कारण घरी जरी असलं तरी थोडंफार आपण नीटनेटके तर राहूच शकतो त्याच्यामुळे. आणि आता शेवटी ना फ्रेंड्स, मी हे बघा लिपस्टिक वगैरे न लावता आहे ना छान असं लिप बाम लावते आणि त्याच्यामध्ये एक थोडीशी लाईट कलरची शेडचा देखील एक लिप बाम आहे, हा देखील मी लावते, जेणेकरून आहे ना नॅचरल दिसतं ते आणि आपले होठ देखील ना हायड्रेट राहतात. कारण काहीच नाही लावलं ना तर आपले होठ हे पूर्णपणे असे उलून जातात, त्याच्यामुळे हे लावते. आणि ही माझी छोटीशी अशी एक टिकली. तर असा सिंपलसा रोज मी तयारी करत असते. खूप असा काही जास्त मेकअप वगैरे काही घरी तर करत नाही
आणि आता मी केस विंचरून घेते आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे केस मी आता विंचरून घेत आहे. आणि सर्व आवरून झालं की पुन्हा एकदा झाडू मारावं लागेल, कारण केस हे खाली पडलेले असतात त्याच्यामुळे फरशीवर ते बऱ्याचदा कृष्ण तिथे खेळत असतो. तर त्यामुळे ना मला हे सगळे पुन्हा एकदा झाडू मारून घ्यावं लागेल. तर आता हे बघा फायनली ना मी खाली जाण्यासाठी रेडी झालेली. आता त्याला तर काही उठवत नाही, कारण त्याला एक आवाज दिलेला, पण कृष्णा काही झोपेतून उठायचं नाव घेत नव्हता. म्हटलं चला आपण जाऊया आणि आपली खालची कामे सर्व आवरून घेऊया. तर आता खाली जाण्यासाठी मी निघाली फ्रेंड्स. तर लाईट वगैरे तर बंद करता येणार नाही, कारण तो वरती झोपलेला आहे आणि जर तो उठला तर तो त्या अंधारामुळे घाबरेल आणि बाहेर देखील अंधार पडलेला असल्यामुळे ना मी लाईटी या चालूच ठेवलेल्या. आता खाली आले तर किचनवर बघूया. तर किचनवर खूप सारा पसारा पडलेला होता. आता दुपारी मी जसं सोडून गेलेले, आता तो सर्व पसारा मला आवरून घ्यावा लागेल आणि त्यानंतर थोडीशी चहा वगैरे करून मी मस्त फ्रेश होते आणि लागते ते सायंकाळच्या स्वयंपाकाला. तर ना अशा प्रकारे मी आलेली आता खाली आणि किचनवर होतं खूप सारा पसारा. आता हे कुकरमध्ये सकाळी जी भाजी केलेली ती काढून घ्यावी लागेल आणि सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावी लागेल. आता जिथे तिथे ज्या त्या वस्तूंची जागा असते त्या त्या वस्तू त्या ठिकाणी ठेवून आता करायची आहे पुढील कामाची तयारी. तर ना आज स्वयंपाकामध्ये काय करायचं असं आईंनी मी विचारलेलं, तर त्यांनी सांगितलेली साधारण ते भाजीचं मला नावच माहिती नाही आहे. ते डांगरासारखी दिसते पण छोटी असते, त्याला काही लोक चक्की असे म्हणतात. तर ती चक्की आई त्या बाजूला कापत होत्या आणि इकडे मी करत होती माझ्यासाठी छान असा चहा. कारण कसं आहे, सायंकाळ असो की सकाळ, आपल्या स्त्रियांना कामाची सुरुवात करायची म्हटलं की आधी थोडंफार चहा लागतोच आणि चहामुळे ना छान अशी एनर्जी येते आणि आपण छान प्रकारे ना पुढील कामे देखील करू शकतो. तर मी असं फास्टमध्ये ना ज्या त्या वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवलेल्या त्यांना त्यांची जागा दिलेली आणि किचनवर पडलेली भांडी ही एका पाटीमध्ये आधी गोळा करून घेते असं मी म्हटलं. कारण आहे ना किचनवर आहे ना त्यामुळे खूप सारा पसारा दिसतो आणि एकदा ती सर्व खरकाटी भांडीतली काढून घेतलं की आपण थोडंसं त्याला पाण्याने वॉश करून ठेवलं एका पाटीमध्ये, की जेव्हा आपण आहे ना भांडी घासतो तेव्हा ना खूप असं त्रास होत नाही आणि भांडे तेलकट देखील होत नाही. तसे छानपैकी मी किचन ओटा आहे ना साफ करून घेतलेला आणि खाली देखील आहे ना झाडू मारून घेतलेला, कारण सायंकाळी देखील सगळ्या घरामध्ये झाडू मारून घ्यायचा असतो आणि नंतरच दिवाबत्ती करायची असतं असं आईकडून पासूनच मी शिकलेली. त्याच्यामुळे ना छान असं मी आवरून घेतलेलं आणि आता हँडवॉश करते आणि चहा देखील होत आलेली होती. तर आधी मी आता छानशी चहा घेते आणि नंतर लागते पुढच्या कामांना. किचन ओटा तर साफ झालेलाच होता आणि आता घ्यायची होती छोटीशी अशी चहा. आता फ्रीजमध्ये असे गाजर चिक्कू बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या असतात, पण आहे ना यांच्याकडे खाण्यासाठी माझं तर लक्ष कधी जातच नाही. त्याच्यामुळे ना कधी कधी आपल्या हेल्थविषयीसुद्धा प्रश्न पडलेला असतो मला, कारण आहे ना असं फास्ट फूड आपण खाण्याकडे लक्ष देतो पण हेल्दी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. तर असा होता आजचा माझा छोटासा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटत असेल तर ते देखील सांगा. आणि अशा प्रकारे नाही बघा फ्रेंड्स, मी आता थोडासा नाश्ता देखील करते. मी तुम्हाला बोलली ना की हेल्दी खाण्याकडे कमी कल असतो, पण आपला अशा गोष्टींकडे चमचमीत खाण्याकडे नक्कीच आपण ओढा करत असतो. तर हे बघा मी गाजर न खाता चहासोबत खात आहे ब्रेड. मी आत्ताच बोललेली आणि मी ती चूक करत आहे. तर आहे ना अशा प्रकारे ना आपण काहीतरी हेल्दी खाल्लं पाहिजे. आता हे सकाळच्या आणि काल रात्रीच्या पोळ्या होत्या ज्या मी गाईला देण्यासाठी ना एका कॅरी बॅग